सरकार मराठा समाजाच्या दबावात येऊन जर ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार असेल तर ओबीसी समाज सुद्धा मुंबईकडे कूच करेल असा इशारा ओबीसी महासंघाने दिला। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे, उपाध्यक्ष किरण पांडव सुद्धा आहे। सर काय नेमका इशारा द्या? इशारा हेच आहे की सरकारने आम्हाला जो शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या दिलेल्या शब्दाला सरकारने संरक्षण द्यावं, त्याच्याशी चिकटून राहावं। त्याच्यामध्ये बदल करण्याचा कितीही दबाव तंत्राचा वापर केला गेला, प्रेशर आलं तरी बदल करू नये हा सरकारला इशारा। आणि जर या दोन्ही बाबीमध्ये कुठल्याही प्रकारे बदल करण्याचा सरकारने प्रयत्न केला तर या राज्यातील 400 जातीचा समूह असलेला 60% ओबीसी समाज मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने मुंबईकडे प्रस्थान करेल, मुंबईला घेराव घालेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। नक्कीच आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष सुद्धा आहे जे मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती आहे। भाऊ काय सांगाल, एकंदर जरांगे पाटलांना सरकारने ज्याप्रमाणे सांगितलं, त्यांना आश्वासन दिलं, तरी पण त्यांचा पुढे चाललेले आहे असं दिसतं आहे, तुम्ही यावर बोलणार का? आणि मुंबईकडे तुम्ही कुछ करणार का? कसं नाही, खरं म्हणजे तर जरांगे पाटलांनी सरकारला वेळ दिला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये इतकं सोपी नाही की एवढ्या मोठ्या समूहाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जे ब्लॅकमेलिंग सारखं ते लोक चर्चा करतात किंवा ज्या पद्धतीने जरांगे पाटील आणि मराठा समाज बोलतात, तर मला असं वाटतं त्यांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांनी संयमाने हा सगळा प्रश्न सोडवला पाहिजे। मुंबईला कूच करून त्यांचं काही त्याला मला असं वाटत नाही की त्याच्यातनं काही न्याय मिळण्याची शक्यता आहे। पण आमच्या ओबीसी समाजाला पण अगर कुठे धक्का लागणार तर आम्ही तर 60% आहे। आता तायवाडे गुरुजींनी सांगितलं की आम्ही 60% आहे, तर एक नारा तसा म्हणला गेलेला आहे कि जो ओबीसी की बात करेगा वो हिंदुस्तान पे राज करेगा। तर 60% तुम्ही समजा की मुंबईमध्ये अगर 60% लोकांपैकी 50% पण मुंबईमध्ये आलेत तर काय परिस्थिती होऊ शकते? आज जी परिस्थिती जरांगेने ती मुंबईमध्ये उपस्थित केली त्याची भयंकर उपस्थिती आमच्या लोकांची संख्येमध्ये आम्ही तिथे येऊ शकतो। म्हणून संयमाने भूमिका त्यांनी घेतली पाहिजे असं मला आव्हान आपल्या माध्यमातून करतो। जरांगे पाटलांकडून ब्लॅकमेलिंग होत आहे असं नाही, हा ब्लॅकमेलिंगचा भाग असा आहे, ते आपल्या अधिकारासाठी लढतं, आम्ही आमच्या अधिकारी लढतात। ते पद्धत सगळ्यांची वेगळी आम्ही संयमाची भूमिका घेतात, ते ब्लॅकमेलिंगची घेत असेल, होऊ शकतं असं। नक्कीच ओबीसी सुद्धा आपला इशारा जो आहे तो ओबीसीने सुद्धा दिलेला आहे आणि जर समजा सरकार मराठ्यांच्या दबावात आलं तर ओबीसी सुद्धा मुंबईकडे कूच करणार। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।